नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल स्टडी फ्लो अपडेट्सवर। मित्रांनो, जर तुम्ही MPSC गट ब ची तयारी करत असाल आणि राज्यकर निरीक्षक म्हणजेच STI बनण्याचं तुमचं स्वप्न असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। सध्या सोशल मीडियावर माहितीच्या अधिकाराखालील एक पत्र खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये STIच्या तब्बल 827 ज्या पदं आहेत त्यांचा उल्लेख आहे। पण या 827 पदांचं खरं सत्य काय आहे, 2026 मध्ये नक्की किती जागा निघणार, या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आणि तुमच्या अभ्यासाची पुढील दिशा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा। आर्टिकल रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकचा वापर करा, तुम्हाला तिथे ऑफिशियल डॉक्युमेंट्स किंवा माहिती मिळून जाईल, किंवा व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा। व्हिडिओच्या आधीचे डॉक्युमेंट्स वगैरे सर्व माहिती तिथे आम्ही अपलोड करत असतो। मित्रांनो, विशेष राज्यकर आयुक्ताची कार्यालय मुंबई यांच्याकडून 16 फेब्रुवारी 2026 रोजी माहितीच्या अधिकाराखालील एका प्रश्नाला उत्तर देण्यात आलेलं होतं। या पत्रानुसार जानेवारी 2026च्या अखेरपर्यंत STI संवर्गात सरळ सेवा कोट्यातील एकूण रिक्त पदांची संख्या तब्बल 827 इतकी आहे, ही पाहण्यात आलेली होती, दाखवण्यात आलेली होती। ही नक्कीच एक मोठी आणि सकारात्मक आकडेवारी आहे। तसेच पत्रातील मुद्दा क्रमांक 1 मध्ये स्पष्टपणे नमूद केलेला आहे की महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2026 करिता STI संवर्गाचे मागणीपत्र अंतिम करण्याची कार्यवाही शासनाच्या स्तरावर आधीच सुरू झालेली आहे। म्हणजेच 2026च्या जाहिरातीची प्रक्रिया वेग घेत आहे। बघा, इथेच तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, वास्तव्याची जाणीव असली पाहिजे, त्याचं स्पष्टीकरण पण पाहूया। इथेच अनेक विद्यार्थ्यांचा गोंधळ उडत आहे। बऱ्याच जणांना असं वाटत आहे की आगामी 2026च्या जाहिरातीत सर्वच्या सर्व 827 जागा येतील, पण पत्राच्या शेवटी दिलेल्या महत्त्वाच्या टीप जी आहे त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे। या 827 रिक्त जागांमध्ये 2024 आणि 2025च्या MPSC मार्फत प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील पदांचा सुद्धा समावेश आहे, आणि उरलेली जी पदं आहेत ती आगामी 2026च्या पदभरती प्रक्रियेसाठी शासन स्तरावर मागणी पत्रात समाविष्ट केली जातील। सोप्या भाषेत सांगायचं तर बघा, 827 ही 2026ची स्वतंत्र जाहिरात नसून ती एकूण रिक्त पदांची आकडेवारी आहे। तरी 2024 आणि 25च्या जागा वजा केल्या तरीही 2026 साठी STIच्या चांगल्या संख्येत जागा येण्याची दाट शक्यता आहे। हा आकडा निराशाजनक नक्कीच आहे, म्हणजे वाटू शकतं, पण तसं नाहीये। आता प्रश्न येतो की या माहितीचा तुम्हाला फायदा कसा घ्यायचा आहे। मित्रांनो, 2026चं मागणीपत्र तयार करण्याचं काम सुरू झालेलं आहे। हा तुमच्यासाठी सर्वात मोठा ग्रीन सिग्नल आहे। जाहिरात आल्यावर अभ्यास सुरू करणाऱ्यांची स्पर्धा आधीच मागे पडलेली असते, त्यामुळे कन्सिस्टन्सी ठेवा, सिलेबस आणि PYQवर लक्ष द्या, संधीचे सोनं करा। मित्रांनो, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता या पत्रातील वस्तुस्थिती समजून घ्या आणि जोमाने अभ्यासाला लागा। तुम्हाला याबद्दल काय वाटतं, तुमचं टार्गेट कोणती पोस्ट आहे, STI, PSI की ASO, मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत नक्कीच व्हिडिओ शेअर करा। अशाच अचूक व महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।